राज्य सरकारने जमिनीच्या हिस्से वाटप मोजणीच्या शुल्कात मोठी कपात करत शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारा महत्वाचा निर्णय घेतला आहे। आता फक्त 200 रुपयात जमिनीची मोजणी होणार आहे, ज्यामुळे शेतकरी आणि जमीन मालकांना मोठा दिलासा मिळणार आहे। हा निर्णय कसा आहे, याचा फायदा कोणाला होणार आणि या मागची कहाणी काय, चला सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार प्रेक्षकांनो, मी नील सोनार आणि तुम्ही पाहत आहात बोल एमएच। महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। यापूर्वी जमिनीच्या हिस्से वाटप मोजणीसाठी 1000 ते 4000 रुपये शुल्क आकारले जायचं, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांना, विशेषतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्यांना ही प्रक्रिया परवडत नव्हती। पण आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने हे शुल्क अवघ्या 200 रुपयांवर आणलं आहे। हा निर्णय शेतकऱ्यांसाठी का महत्वाचा आहे, चला जाणून घेऊया। एकत्र कुटुंबात जमिनीच्या हिस्से वाटपासाठी मोजणी आवश्यक असते, कारण यामुळे प्रत्येकाच्या हिस्स्याची स्पष्टता येते आणि जमिनीच्या मालकी हक्कांसंबंधीचे वाद टाळले जातात। उच्च शुल्कामुळे अनेकदा शेतकरी ही प्रक्रिया टाळायचे, पण आता 200 रुपये शुल्कामुळे ही सेवा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्यात आली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं, शेतकऱ्यांचे आर्थिक ताण कमी व्हावेत आणि त्यांना आपल्या जमिनीचा हक्क सहज मिळावा, यासाठी हा निर्णय घेतला आहे। आम्ही शेतकऱ्यांच्या नेहमीच पाठीशी आहोत। हा निर्णय विशेषतः ग्रामीण भागातील छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे। या निर्णयाला शेतकऱ्यांकडून आणि सामान्य जनतेकडून जोरदार पाठिंबा मिळत आहे। सोशल मीडियावर लँड मेजरमेंट 200 हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे, जिथे शेतकरी आपली आनंदाची भावना व्यक्त करत आहेत। एका शेतकऱ्याने लिहिलं, आता हजारो रुपये खर्च करावे लागणार नाहीत, सरकारने खरंच आमच्यासाठी विचार केला आहे। पण या निर्णयाबाबत काही प्रश्नही उपस्थित होत आहेत। कमी शुल्कामुळे मोजणीच्या अर्जांमध्ये वाढ होऊन तलाठी आणि महसूल विभागावर ताण येऊ शकतो, असं काही तज्ञांचं मत आहे। यावर सरकारने महसूल यंत्रणेला तयार राहण्याचे निर्देश सुद्धा दिले आहेत। दुसरीकडे काही राजकीय पक्षांनी या निर्णयाला निवडणुकीपूर्वीची खेळी म्हणून टीका केली आहे, तर काहींनी याचं स्वागत करत सरकारचं कौतुक केलं आहे। जमिनीच्या हिस्से वाटप मोजणीसाठी शेतकऱ्यांना आपल्या गावातील तलाठी कार्यालयात अर्ज करावा लागतो। यासाठी 7/12 उतारा, आधार कार्ड आणि जमिनीच्या मालकीचा पुरावा यासारखी कागदपत्र सादर करावी लागतात। मोजणी पूर्ण झाल्यावर हिस्से वाटपचा नकाशा तयार होतो, जो कायदेशीर दस्तऐवज म्हणून वापरला जाऊ शकतो। आता हे सगळं फक्त 200 रुपयात होणार, ज्यामुळे ही प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि परवडणारी झाली आहे। महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने गेम चेंजर आहे। जमिनीच्या मोजणीचा शुल्क कमी करून सरकारने शेतकऱ्यांचा आर्थिक बोजा हलका केला आहे। यामुळे ग्रामीण भागातील जमिनीचे वाद कमी होऊन शेतकऱ्यांना आपल्या हक्काची जमीन स्पष्टपणे मिळेल। हा निर्णय शेतकऱ्यांच्या आयुष्यात किती बदल घडवणार हे येणारा काळ दाखवेल, पण सध्या तरी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। सरकारने उचललेलं हे पाऊल खरंच कौतुकास्पद आहे, पण तुम्हाला काय वाटतं, हा निर्णय शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर ठरेल आणि सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी काय करावं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला सांगायला विसरू नका। कमेंट्समध्ये तुमचे मत नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करा बोल एमएच या आपल्या YouTube चॅनलला।